नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नेटच्या साडीपासून सुंदर ब्लाउज डिझाइन तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी अस्तर कट करून घेतले आहे आणि उंची 15 इंच इतकी ठेवलेली आहे. आणि शोल्डर घेतलेला आहे 4.25 इंच आणि आर्म होल घेतलेला आहे 5.5 इंच आणि गळ्यासाठी नेटचे 2 गळे मी आखून घेतलेले आहेत. एक गळा नेटसाठी, एक गळा अस्तरसाठी. 11 इंचाचा जो गळा आहे तो मी त्याचा अस्तर कटिंग करून घेणार आहे आणि वरती जो 8 इंचाचा गळा आहे तो मी फॅब्रिकसाठी ठेवणार आहे. आणि ही साडी आहे आपलं मेन फॅब्रिक आणि ते आपण थोडा वेळ साईडला ठेवूया. आणि पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण जी डिझाईन आखून घेतलेली आहे आपल्याला जशी हवी तशी घ्यायची आहे आणि जी आखून घेतलेली असते ती कटिंग करून घ्यायची आहे. कारण अस्तर पहिल्यांदा फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे. तर ही डिझाईन मी कट करून घेतलेली आहे. डिझाईन खूप सुंदर वाटते बघा. अशी कटिंग करून घेतलेली आहे मी. आता याला आपण जशी पाइपिंग बनवण्यासाठी पट्टी घेतो तशी पट्टी बनवून घ्यायची आहे सेम. आणि ही पट्टी आपल्याला गळ्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. अगदी डिझाईनच्या आकारानुसार आपल्याला सावकाश अशी शिलाई मारून घ्यायची आहे. डिझाईनची शिलाई मारत असताना अजिबात गडबड करायची नाही आहे. नाहीतर डिझाईनचं फिनिशिंग पूर्णपणे बिघडून जातं आणि आकार देखील बिघडला जाऊ शकतो. मग आपल्याला जशी हवी आहे तशी डिझाईन तयार होत नाही आणि मग त्याच्यामध्ये ओबड-दोबड असे स्टिचेस दिसतात आणि फिनिशिंग अजिबात राहत नाही आणि यामुळे ब्लाऊज कितीही सुंदर शिवला तरी तो व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी ही शिलाई मारत असताना अगदी सावकाशपणे आणि व्यवस्थित मारून घ्यायची आहे. अजिबात गडबड करायचं नाही आणि कुठं जिथं डिझाईनचे कोपरे आहेत तिथं अगदी सावकाशपणे पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे. नाहीतर शिलाईचा धागा कुठेही निघला जाऊ शकतो. कारण सतत आपल्याला मशीन उचलावी लागते त्यामुळे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॅनव्हास पेपरपासून फॅब्रिकचं फिनिशिंग करून घ्यायचं असेल तेही आपण ह्याच्यावर करू शकतो. कॅनव्हास पेपरचा हा आकार कटिंग करून घ्यायचा आहे पॅचमध्ये. त्याला अस्तर जोडून घेऊन तो डायरेक्ट आपल्याला ह्याच्यावरती शिवून आणि पुन्हा पलटवून सुद्धा घेऊ शकतो. हे असं फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर होतं आणि जे आता मी करत आहे हे फिनिशिंग देखील अगदी सावकाशपणे केल्यावर हे सुद्धा खूप सुंदर होतं. तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीचं फिनिशिंग करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे मी कट्स मारून घेत आहे छोटे-छोटे. कारण छोटे कट्स मारल्यानंतर आणि पलटवल्यानंतरच खूप फिनिशिंग सुंदर येतं आणि कट्स हे खूप जास्त मारून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही दाब शिलाई अगदी सावकाशाने व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे मी पूर्णपणे ही शिलाई देऊन घेतलेली आहे. आता मी याला थोडं सुंदर दिसण्यासाठी आणखी एक शिलाई मारून घेत आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही आतल्या साईडने हात शिलाई देखील करू शकता. पण मी शिलाईच मारून घेत आहे. यानं देखील खूप सुंदर लूक येतं. तर अशा प्रकारे हा फिनिशिंग तयार झालेला आहे गळा. हा अस्तरचा फिनिशिंग गळा तयार करून मी साईडला ठेवला आहे. आता आपल्याला जे अस्तरमधला गळा कटिंग करून घेतला होता जो गोल, त्याच्यामध्ये जे राऊंड ठेवलं होतं ते मी नेटच्या गळ्यासाठी ठेवलं होतं. आता हा गळा आपल्याला राऊंड बनवून घ्यायचा आहे. हा नेट फॅब्रिक आहे. तर याच्यापासून आता कटिंग करायचं आहे आणि ह्याला देखील आपण पाइपिंग करून घ्यायची आहे. आता हे मी पाइपिंगची पट्टी तयार करून घेतलेली आहे ऑलरेडी. आता ही पट्टी मी नेटला जोडून याचं देखील फिनिशिंग करून घेत आहे. हा गळा देखील फिनिशिंगमध्ये पूर्णपणे रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा गळा रेडी करून झाल्यानंतर त्याला एक दाब शिलाई द्यायची आहे. मी याला देखील 2 दाब शिलाई देणार आहे कारण शिलाई अगदी घट्ट होते आणि व्यवस्थित फिनिशिंग देखील येतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकच शिलाई करू शकता किंवा ह्याची पाइपिंग देखील बनवू शकता किंवा आतल्या बाजूला जसं पलटवून अस्तरला शिलाई मारतो तशी शिलाई देखील मारू शकता.
मला 2 शिलाई आवडतात म्हणून मी डबल शिलाई करून घेत आहे. अशा प्रकारे शिलाई मारून हा गळा तयार दिसत आहे सुंदर. आता आपल्याला हे अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व ठिकाणी पिना लावून घ्यायच्या आहेत. कारण नेट फॅब्रिक असल्यामुळे हे कुठेही सरकलं जाऊ शकतं. आणि चारही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता मी चारही बाजूने शिलाई मारून तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे हा गळा तयार झालेला आहे. तर हा गळा खूप सुंदर दिसत आहे. आता या गळ्याला थोडंसं लूक द्यायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी टक्स मारून घेणार आहे. तर 4 इंचावरती 4 इंच उंचीचे असे मी टक्स मारून घेत आहे. दोन्ही बाजूला टक्स मारून तयार करून घ्यायचं आहे. आता मी हे दोन्ही टक्स मारून घेत आहे. टक्स दोन्ही मारून झाल्यानंतर आपल्याला कमरेची खालची पट्टी याला जॉईंट करून घ्यायची आहे. आता आपल्याला खालील पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. ही पट्टी मी तयार करून ठेवली होती. ही आता तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवते. अशा प्रकारे पूर्ण पट्टी मी तुम्हाला जॉईंट करूनच दाखवते. पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला गळ्यावरती पुन्हा एक फिनिशिंग लूक करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे नेटपासून आणि जितकं आपल्याकडे अवेलेबल असेल तितकं घेऊ शकता. पण रुंदीला 5 इंचपेक्षा थोडं एक्स्ट्राच असलं तर खूप सुंदर होईल. तर अशा प्रकारे हे मध्येच पलटवून घ्यायचं आहे. आता मी याचं बटरफ्लाय बनवणार आहे. तर याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने आणि जो मधला भाग असतो तिथून आपल्याला हे कापड पलटवता येतं. म्हणजे पूर्ण बाजूने शिलाई कुठंही दिसत नाही आणि बटरफ्लायला फिनिशिंग सुंदर येतं. तर अशा प्रकारे मध्येच पलटवून घेतल्यानंतर हा असा चौकोन तयार होतो. हा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला अशा छोटे छोटे चुंच देऊन त्याच्यावरती छोटी शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर असं एक सुंदरसं बटरफ्लाय तयार होणार आहे. आता आपल्याला हे खालील बंद तयार करून घ्यायचे आहेत. हे थोडेसे क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचे आहेत. हे थोडेसे क्रॉस कटिंग करून त्याला शिलाई मारून घ्यायचे आहे आणि उलटे करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही बंद देखील आपण पलटवून घेऊयात. आता आपलं ह्याचं बटरफ्लाय तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी ही डिझाईन बनवत आहे. बंद पलटवून झाल्यानंतर हे आपल्याला बरोबर ब्लाऊजच्या सेंटरमध्ये लावून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा आपल्याला जे लांब बंद तयार केलं होतं ते इथं अटॅच करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हा छोटा बटरफ्लाय अटॅच करायचा आहे. मी मशीनवर एक सिंगल शिलाई मारून याला अटॅच करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी हा ब्रॉच असतो तो माझ्याकडचा ब्रॉचमध्ये लावणार आहे. त्याच्यामुळे त्याला खूप सुंदर असं लूक येईल. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या ब्लाऊजचं हे फायनल लूक हे असं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा ब्लाऊजचा फायनल लूक आहे.